तान इथे वातव्याधी अशी ती वातव्याधी जे प्रकार आहेत ते आणि अनुक्त तान सर्वान उच्चमानान शृणु ऐका कसे आता मी उच्चमानात म्हणजे सांगत असलेले हा वकारादी उच्चमानान being explained असा अर्थ शब्द आहे. म्हणजे आम्ही कसं सांगतोय केवलम वायुमुद्दिश्य उच्चमाना केवलम वायुम उद्दिश्य उच्चमाना केवलम इति शुद्धम निरुपस्तंभम इति केवलम एक पर्याय. कळलं. दुसरा पर्याय आवृतम तिसरा पर्याय सोपस्तंभ सह त्याला काय म्हणतं संसर्ग. म्हणजे या अध्यायात 80 वातविकाराने वर्णन करतो आहोत की या 3 पर्यायाने समजून घ्यायचे. म्हणजे एक अर्जित सांगितला तो अर्जित पहिल्यांदा कसं सांगितलं आहे केवलम वायुमुद्दिश्य नंतर मग आवरणजन्य आणि नंतर संसर्गजन्य अशा 3 पर्यायांनी या गादींना तुम्ही समजायचं. मुद्दा लक्षात आला. आणि असाच पर्याय हेतूंच्या बाबतीत पण लावायचा. शुद्ध वादकी हेतू आवरण करणारे हेतू आणि संसर्ग करणारे हेतू हे तुम्ही समजून घ्यायचे. आणखी एक पर्याय शुद्ध वातव्य व्याधी आम्ही काही स्थानांचे सांगितले ते स्थानभेदाने भिन्न भिन्न होतील ते तुम्ही समजून घ्यायचे. पर्यायही स्थानभेदा आणि स्थानभेद झाला की लक्षणभेद होणार आहे. वायूची लक्षणं कायम राहतील पण स्थानभेदाने होणारे वायूची लक्षणं मात्र भिन्न होतील. या सगळ्या पर्यायांनी आम्ही सांगतो ते समजून घ्या. द बेस्ट अँड द बिगेस्ट वर्स या अध्यायातलं उत्तम वाक्य आणि अत्यंत विस्तार करता येईल असं वाक्य. आता या वाक्याचा जो अर्थ आपण लावलाय पर्यायाचा तो बरोबर आहे का नाही आतापासून बघायचं. बघा आता श्लोक या अध्यायातला श्लोक क्रमांक 58 पहिला 58ची पहिली ओळ 58ची दुसरी ओळ. स्थानानाम अनुरूपैश्च कळलं. आम्ही सांगितले तर आम्ही जी सांगितले ते काही स्थानांनी सांगितली परंतु असे अनेक व्याधी असतील की जे स्थानाने भिन्न भिन्न होतील. श्लोक क्रमांक 58 पान क्रमांक नाही त्यांचं पान वेगळं
स्थानानुरूप यश गुरुदशीच्या खाली बघा, गुरुदशीच्या खाली, गुरुदशीच्या नंतर तर शेष व्याधींना पुढे शेष शब्द आहे बघा, शेषान स्थानम रूपानुदर्शेत, स्थानानुरूप लिंगही निर्दिशेत, स्थानानुसार भिन्न भिन्न लक्षण होते. कळलं? एक पर्याय जो सांगितला तो वापरून दाखवला, म्हणजे आपण लावलेला अर्थ पर्यायाचा बरोबर. आता दुसरी ओळ, सर्वेषु एतेषु संसर्ग एतेषु अशीति वातविकारेषु उक्तेषु अनुक्तेषु च काय करायचंय? संसर्गम पित्ताद्य ही उपलक्षे. संसर्ग लक्षात घ्या. आम्ही एक वातवडी सांगितला, संधिगत वात, त्याला संसर्गही असू शकतो, त्याला सन्निपातही असू शकतो, त्याला आवरणही असू शकतं. एकोणसाठची दुसरी ओळ, पहिली ओळ वाचा पुन्हा. वायुर्धातुक्षयात धातुक्षयाने होणारा शुद्ध वातजव. सर्वेषु एकेषु, या सगळ्या वातव्याधीमध्ये केवळ वातवादी असंही तुम्ही समजा, संसर्गही तुम्ही करा. आणि पुढे काय म्हटलंय? मार्गस्यावरणेनच समजा. वातप्रकोप या 3 पर्याय तुम्हाला घ्यायचे आहे. कळलं? त्या पर्यायाच्या बाजूला अर्थ ते पुढे व्यक्त करतायत. पर्यायही शृणू असं वर्णन केलंय. आणि पर्यायही श्रू म्हणताना हेतू, उपक्रमात, स्थानभेदात असे 3 शब्द वापरले. तिघांचा वापर तिकडे केला. लक्षणं स्टेशाची स्थानानुसार होतील. स्थानानुसार लक्षणं समजून घ्या, व्याधी समजून घ्या, आवरणाची समजून घ्या, आणि प्रत्येकाची लक्षणं वेगळी असतील. स्थानानुसार, आवरणानुसार ही तुम्ही समजून घ्या. हे जे वाक्य आहे हे वाक्य उद्देश तंत्रयुक्त, उल्लेख मात्र आहे, आणि संपूर्ण अध्यायाचा विस्तार आहे, म्हणजे निर्देश आहे. कळलं? मग आत्ता जे वर्णन सगळं करणार आहे ग्रंथात, हे पहिल्यांदा केलेलं वर्णन हे शुद्ध वायूचं आहे. केवलम निरुपस्तंभम. म्हणजे जेवढे व्याधी सांगितले जातील ते पहिल्यांदा कुठले? निरुपस्तंभ. मग त्याला आपण काय करायचं? संसर्गाचे लक्षण आपण करायचं, आवरणाची लक्षणं आपण समजायचं, स्थानभेदाने पुन्हा काही आणखी होते, अनुक्त होतील ते पण समजायचे. ते असं समजायचं. संसर्ग, शुद्ध, आवरण, या पद्धतीने उक्त, अनुक्त, अशिती वातविकार, उक्तेषु अनुक्तेषु च 80 वातविकाराचं वर्णन करताना शेवटचं वाक्य आहे तुमच्या महारोग अध्यायात ना. 80 वातविकार म्हणताना, 40 पित्तविकार सांगताना आणि 20 कफविकार सांगताना उक्तेषु अनुक्तेषु च अविष्कृतम व्याख्यात. आणि हां, अविष्कृत मी सांगितल्याने आणि अनुक्तांचं वर्णन तुम्ही करायचं आहे असं त्याच्या आधीच्या श्लोकात आलं. कुठल्या?
वायूची लक्षणं सांगताना, स्वतंत्र लक्षणं सांगताना वायूची महारोगाध्यायामध्ये वायूचं वर्णन करताना वायूच्या लक्षणांचं वर्णन करताना तोच श्लोक अगदी पहिलं वाक्य आहे, उक्तेषु अनुक्तेषु च. आम्ही 80 सांगितले, पण अनुक्त असतील अपरिसंख्य आहात. त्यांचं वर्णन या पद्धतीने तुम्ही करायचं आहे, ग्रंथकारांची अपेक्षा आहे. श्लोक कळला. तान उच्यमानान पर्यायैहि उच्यमानान शृणु. पर्याय काय आहे? केवळ मोह उद्देश स्थानभेदात तथा अवृतम. आणि जे त्यातही पुन्हा केवलमला विपर्य आपण करायचा आहे. केवलमला विपर्य संसर्ग, शुद्ध वायू त्यावेळी संसर्ग वायू असं आपण करायचं आहे, कारण त्याचं वर्णन ते आलं आहे, संसर्गाचं वर्णन. असं हे तुझं वगैरे वर्णन कर. या पद्धतीने हा अध्याय समजून घ्यायचा आहे. आता आपण देहे श्रोतांश रिक्तानी पाशी थांबलो होतो. देहे श्रोतांश रिक्तानी पूरयित्वा अनिलोपदी. या श्लोकाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना समजलेला आहे, पण पक्का करण्याकरता पुन्हा सांगणार तर नको सांगू. सरळ पुढे जाऊया. त्यात पाणी नाही आलं. शरद ऋतू सुरू व्हायचं लक्षण आहे. पुन्हा पाणी प्यावं वाटतं. शरद ऋतू आता देहे श्रोतांश रिक्तानी हे वाक्य वाचल्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं आहे. ज्याला हे वाक्य समजलं नाही त्याला वाचल्याची समजला नाही. पक्का समजायचं. कितीही त्यांनी गप्पा मारले तरी पण मी बरे केले. ते कसे केले? यद्वा त्याला वळू शकते. हे करून बघ, ते करून बघ, काहीतरी होईल या ज्ञाने केलं. समजून नाही. समजून करणं वेगळं आहे आणि यद्वा तद्वा करून पाहणं वेगळं आहे. जर चिकित्सा टू द पॉइंट करायची असेल तर ती समजून असते. नाही तर मग हे पंचकर्म करून बघा, मग बस्ती करून बघा, मग विरेचन करून बघा, नाही तर मग दर्शन करून बघा. नाही, काय करायचं नेमकं सांगा मला. आणि जोपर्यंत नेमकं सांगायचा अधिकार येत नाही ना तोपर्यंत पेशंटकडून पैसे घेण्याचा अधिकार येत नाही. तुम्हाला लक्षात घ्या. मला तयार करायला पेशंट पैसे देत नाही. when you are consultant and he comes to you as a patient for consultation, it means consultation जर परफेक्ट असेल तर पैसे परफेक्ट घे. मग पैसे नाही. मला शंका असेल तर नाही, आपण शेवटी पैसे देऊ. काय बरा झाला असतं पैसे नाही. हे करून बघू, ते करून बघू, वर्षानुवर्षी चालू आहे. नाही, ते चोर आहे. सुसुराचं वाक्य टेस्ट कष्कर होतं. इतकं परफेक्ट ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. आता देहे श्रोतांश रिक्तानीची टीका आपण वाचली काल. रिक्त आणि इति वृक्षादि गुणशून्यानी स्निग्धादि गुणशून्यानी.
अभिजितने चरकाचे लेक्चर ऑनलाईन सुरू केले. हो करार तेच चाललं होतं. हं? हं? हो. तुम्ही कसं अभिनंदनीय आहे आणि पेड आहे तो. ती म्हटलं चांगली कल्पना करा. आत्ता तुम्ही पैसे कमायचे दिवस आहेत. आत्ता गरज आहे पैसे तेव्हा आता करा. आज सुरुवात आहे म्हणत आहे. पण दिवस का निवडला आजचा? अष्टमी आहे का? मग अष्टमी काय आलं? अष्टमी स्थिर 8-11 स्थिर आहे. स्थिर करता देवलं काय? ठीक आहे हरकत तरी पण हरकत नाही. तर काल आपण एक विषय काल का परवा कालच म्हणजे ज्या दिवशी तास झाला तो काल एक विषय म्हणला आपण की एक वायू आहे की जो स्वयंभू आहे. तो व्यक्त कर्म आहे. तो पंचभौतिक शरीरावर काम करताना आपले गुण लक्षात घेतो. गुण तो व्यक्त करतो. आणि दुसरा पंचभौतिक वायू आहे म्हणजे ज्याला मूर्ती ज्यात वृक्षादी गुण आहेत जन्मतःच आहे. जे शरीर पंचभौतिक आहे त्यात वायू आहेच आहे. त्यामुळे त्याच वायूमध्ये वृक्षादी गुणांचे अस्तित्व आहे. तेव्हा जेव्हा वातप्रकोप होतो असं आम्ही म्हणतो तेव्हा पंचभौतिक शरीरात पंचभौतिक वायूच्या गुणांची वृद्धी होते. म्हणजे वृक्षादी गुणांची वृद्धी कोणाची होते? पंचभौतिक शरीरातल्या वायवी अवयवांची वायवीय गुणांची. स्वयंभूच्या गुणांची वृद्धी होत नाही. स्वयंभू वायू शरीरावर काम करताना पंचभौतिक शरीरामध्ये वृक्षादी गुणाची निर्मिती करतात. तेव्हा वृक्षादी गुणांची वृद्धी होणं ही पंचभौतिक वायूची वृद्धी आहे. आणि म्हणून समान गुणाभ्यासाने वातवृद्धी होते वातप्रकोप होतो हे म्हणताना समान गुणाभ्यासाने पंचभौतिक वायूच्या गुणांची वृद्धी होते हा अर्थ घ्यायचा. स्वयंभूच्या गुणांची वृद्धी होत नाही. आणि म्हणून वातप्रकोपाची सुरुवात करताना 12वा अध्याय काढा सूत्रस्थानातला. मला भीतीच सांगितलं पैसे घेणार एवढा काय मला ते म्हणते की आम्ही स्वतः घेणार नाही होते सर्वांसाठी आणि तिथल्या डॉलरमध्ये पे करावं लागतं तिथे द्यावं लागतं. डॉलरमध्ये त्यांनी US मधून काहीतरी सर्व्हर तयार केलं आणि ते मंथली चेंजेस होत राहतात. यात काही चुकत नाही आहे. तुमचं वय आहे आता ते पैसे कमवायचे असतात आपल्या बुद्धीचं कमवा काय. 12 सूत्रस्थान 12. तर हां बघा आता हा अध्याय आपला खूप झाला आहे. फक्त महत्त्वाचं तेवढं आहे. या अध्यायामध्ये एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तो म्हणजे वायू अमूर्त आहे. वायू अनवस्थित आहे. त्याला स्पर्शही करता येत नाही. त्याची चिकित्सा तुम्ही कशी करता? तुमची वातप्रकोप द्रव्य त्याला कसं कुपित करतात आणि तुमची वातशमक द्रव्य त्याला शांत कशी करतात असा विषय महत्त्वाचा विषय.
कथम चेनम असंघातवंतम अनवस्थितम अनासाध्य, ह्याला या अनवस्थित वायूला, शरीर नसलेल्या वायूला, स्थिर नसलेल्या वायूला, त्याला तुम्हाला धरता येत नाही, स्पर्श करता येत नाही, अशा वायूला तुमचे पंचभौतिक द्रव्य प्रकुपित कसं करतात आणि शांत कसं करतात, हा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर हे अध्यायात देता येते. हा प्रश्न ऋषींनी केलाय. कदाचित त्यांची बुद्धिमत्ता आपल्यासारखीच असावी त्यावेळेला. आपल्याला शंका येतं ना, आपल्यासारखीच असावी वायू न समजल्यामुळे. म्हणून त्यांनी तो प्रश्न केला, मी तो उत्तर दिलाय. पहिलं उत्तर असं बघा, 5 श्लोक. तच्छ्रुत्वा वाक्यं कुमारशिरा भरद्वाज उवाच एवं एतत् तद्यथा भगवान आह एत एव वातगुणा भवन्ति स तु एवं गुणैर एवं गुणैः एवं द्रव्यैः एवं प्रभावैश्च कर्मभिर एवं कर्मभिश्च अभ्यस्यमानैः वायुः प्रकोपम आपद्यन्ते. बघा, आता वायूचे गुण आहेत. या गुणांचे द्रव्य, ह्या गुण उत्पन्न करणारे कर्म, लंघन, व्यायाम, जागरण, असा प्रभाव असलेले काही द्रव्य असतील की जे त्यांचा प्रभाव असा आहे. वृक्ष आहे, पुरुष आहे, निषेध आहे, अशी काही कर्म असते, त्यांचा प्रभाव. अशांचा सतत अभ्यास केला की काय होतं, अभ्यासमानैः वायुः प्रकोपम आपद्यते. आणि याचं स्पष्टीकरण पुढच्या ओळीत आहे. काय आहे? समान गुणाभ्यासो हि धातूनां वृद्धिकारणं. समान गुणाभ्यास धातूंच्या वृद्धीचं कारण आहे. समान गुणांच्या अभ्यासाने वायू कुपित होतो हे म्हणण्याचा यातला अभिप्राय, बिटवीन द लाईन्स, पंचभौतिक वायू दुष्ट होतो. म्हणजे वृक्षादी गुण ज्यांच्यामध्ये आहेत अशा शरीरातील वृक्ष वायूची म्हणजे वृक्षादी गुणांची वृद्धी होते. शरीरात वृक्षादी गुण आहेत त्यांची वृद्धी होते, कारण शरीर पंचभौतिक आहे, त्यात पंचभौतिक वायू आहे, त्यांची गुणवृद्धी होते. स्वयंभूची गुणवृद्धी होत नाही. समान गुणाभ्यासो ही धातूनां वृद्धिकारणं. समान गुणाभ्यासाने वायूचा प्रकोप होतो. इथे धातूनां वृद्धिकारणंचा अभिप्राय धातूनां गुणानां वृद्धी. कारण अभ्यास कोणाचा केलाय? गुण प्राधान्य द्रव्याचा केलाय. आणि म्हणून समान गुणाभ्यासो ही धातूनां समान गुणा वृद्धी हे कारण. समान गुणांची वृद्धी होते आणि धातू आणि दोष प्रकोप होतो. पंचभौतिक शरीरातल्या वृक्षादी गुणांची वृद्धी होणं हा पंचभौतिक वायूचा पहिला प्रकोप आहे. त्यांची गुणवृद्धी झाली आहे. स्वयंवायूला काहीही झालेलं नाही, त्याला तुम्ही काहीही करू शकता. त्याला आकृतीच नाही, त्याला मूर्तीच नाही आहे ना, त्यामुळे त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही. आता पुढचा श्लोक. तच्छ्रुत्वा वाक्यं काङ्कायनो बाल्लिकऋषभ उवाच एवं तद्यथा भगवान् आह एतानि एव वातप्रकोपणानि भवन्ति अतो विपरीतानि वातस्य प्रशमनानि भवन्ति. मग याच्या विपरीत जी द्रव्य आहेत ती द्रव्य त्याचा शांत करतात. विपर्य तंत्रयुक्ती वापरली की ज्याने वृद्ध होते त्याच्या विपरीत गुणांचा वापर करायचा म्हणजे ते शांत होते. आणि म्हणून विपरीत द्रव्यांच्या उपयोगाने हा वायू शांत होतो. म्हणजे कोणता वायू शांत होतो? शरीरात वृक्षादी गुणाने वाढलेला वायू शांत होतो. पंचभौतिक वायू शांत होतो. स्वयंवायूला काहीही करीत नाही. आता
मूळ प्रश्नाचं उत्तर देतात ते की या अमूर्त वायूला, अनवस्थित वायूला तुमची द्रव्य कशी शांत करतात किंवा स्थित करतात याचं उत्तर एक दिलं. आता स्वयंभू वायूचं वर्णन आता करतात. स्वयंभूचं काय नाही, पंचभौतिक वायूचं तुम्ही उत्तर दिलं. पंचभौतिक वायूला आकृती आहे, तुम्ही त्याला समान गुणाने वृद्धी घेता, विपरीत गुणाने शांत करता. स्वयंभूचं काय, त्याचं वर्णन पुढच्या श्लोकात आहे. वाचा. प्रकोपण विपर्य ही धातूनां प्रशमकारणमिति तच्छ्रुत्वा वाक्यं बडिशो धामार्गव उवाच एवं एतत् यथा भगवान आह एतानि एव वात प्रकोप प्रशमनानि भवन्ति. हीच बरोबर आहे, जे काही सांगितलं ते बरोबर आहे. आत्रेयांनी आम्हाला असंच सांगितलं, तुम्हाला त्याने जे सांगितलं आत्ता कांकायनाने ते बरोबर आहे, कारण आचार्यांनी आम्हाला असंच सांगितलेलं आहे, त्यात संशय घेऊ नका. अनपवादम. पुढे आता पुढचं उत्तर महत्वाचं आहे. एक उत्तर त्यांनी दिलं, पंचभौतिक वायूचा प्रकोप कसा होतो तो त्यांनी सांगितला. शरीरातल्या वृक्षादी गुणांची वृद्धी होते. मग स्वयंभू वायू कुपित होतो का नाही? होतो. आता त्याचं उत्तर देतात पुढे. यथा हि अनम संघात एनम असंघातवंतम अनवस्थितम अनासाद्य प्रकोपण प्रशमनानि प्रकोपयन्ति प्रशमयन्ति वा तथा अनुव्याख्यास्यामः. आता अमूर्त वायूला काय होतं ते आम्ही सांगतो, कसं होतं. अमूर्त वायूला वायूची शांती किंवा प्रकोप होतो का नाही होत, आणि होत असेल तर कसा होतो, म्हणून वा शब्द वापरला. मग तो कसा, त्याचं उत्तर आता वाचताना एक शब्द वाचायचा आणि ते शब्द वाचून झाला की लगेच कर आणि शरीरानाम असा शब्द वाचायचा. वाचा. वात प्रकोपणानि खलु वृक्ष कराणि शरीराणां लघु कराणि शरीराणां शीत कराणि शरीराणां दारुण कराणि शरीराणां खर कराणि शरीराणां विशद कराणि शरीराणां सुशीर कराणि शरीराणां. हॅलो. हां हां बोला. बरं बरं ठीक आहे, करून टाका. हो करून टाका. चला हो दिनानाथमध्ये ठीक आहे. चल. तर वृक्षकराणी, शीतकराणी, दारुणकराणी, विषदकराणी, सुषदकराणी, शरीरानाम. अर्थ कळला. तुम्ही जो पंचभौतिक आहार घेता त्याचा परिणाम पंचभौतिक वायू शरीरावरती होतो, की शरीर वृक्ष होतं, शरीर खरं होतं, हे त्यांनी स्पष्ट केलं. समान गुणाध्यासोई धातूनाम बुद्धिकारणचा अभिप्राय या श्लोकात स्पष्ट केला. तुम्ही केलेला आहार विहार हा पंचभौतिक शरीरावरती परिणाम करतो आणि शरीर वृक्ष होतं, खरं होतं, निषद होतं, परुष होतं, सुशील होतं, त्याने स्पष्ट केलं. आता पुढचं वाक्य महत्वाचं आहे, त्याच्यातलंच पुढचं वाक्य. तथा विदेषु शरीरेषु अशा शरीरात वायू आश्रय, अशा शरीरामध्ये स्वयंभू वायू काम करताना अडखत काम करतो. या स्वयंभू वायूचं काम आहे अणूंचं वहन, परमाणूंचं वहन, रसाच्या, रक्ताच्या, धातूंच्या, दोषांच्या, अणु परमाणूंचं वहन करणं हे त्याचं काम आहे. मग अशा शरीरात की जे शरीर स्निग्ध नाही, जे शरीर उपचित नाही, जे शरीर उष्णगुणांनी युक्त नाही,
अशा शरीरात स्वयंभू वायू अणुपरमाणूंचा प्रवास नीट करू शकत नाही. कारण काय की हे अणु ठिकठिकाणी खड्डा घेतला की थांबतात. आश्रयम गत्वा, इथे वायू आश्रय करतो हे म्हणण्याला अर्थ नाही, कारण वायू अमूर्त आहे. प्रश्न कुणाचा आहे? अमूर्त वायूचा आहे. तो थांबण्याचा प्रश्न घेत नाही, कारण तो अमूर्त आहे. मग काय थांबतं? तो ज्याला वाहून नेतो ते थांबतात. तो कुणाला वाहून नेतो? रसाच्या, रक्ताच्या, मांसाच्या, मेदाच्या, दोषांच्या परमाणूंना. मग ते परमाणू अशा शरीरात की जिथे रस्ते गुळगुळीत नाहीये, तुमच्या म्हणजे देशात ना काय त्याला म्हणतात, अरब कंट्रीज अतिशयोक्ती असेल त्यात, पण तिथून आलेले लोक सांगतात की तिथले रस्ते इतके गुळगुळीत आहेत की तिथले ट्रक रस्त्यावरचे 100च्या वरच्या स्पीडने जातात आणि जाताना चालक चक्क दवा खातात स्टिअरिंग सोडून देऊन. आपले असे इतके गुळगुळीत रस्ते माहीत नाही कसे असतील. म्हणजे गुळगुळीत वस्तूतून प्रवास उत्तम होतो. इथे काय झालंय? शरीर वृक्ष झालंय, शरीर खरं झालंय, शरीर सुशील झालंय. आणि अशा शरीरातून स्वयंभू वायू ह्यांना घेऊन जातोय. कुणाला? शरीरातल्या दोषांच्या, धातूंच्या अणु परमाणूंना घेऊन चाललाय. मग हे परमाणू थांबतात. मग हे परमाणू थांबतात हे सांगण्याकरता वायू थांबला असं म्हटलं जातं. वायू थांबत नाही, तो आश्रय करतो. म्हणजे अणु आश्रय करतात. आप्यायमानाचा अर्थ हा आश्रय एका अणूचा झाला, 2चा झाला, 10चा झाला, 30चा झाला, 100चा झाला, 200चा झाला. आता अवरोध मोठा झाला. आणि मग अशा शरीरात अणूंचा प्रवास हा आता विस्कळीत झाला. उपचयमान, एक एक अणूंची भर पडली. चीयमान, अणू एकत्र झाले. आता मात्र त्यांची गती स्लगिश झाली. तथा विलक्षेषु वायू आप्यायमानः प्रकोप, इथे आप्यायमानः प्रकोप वापरते. आता या प्रकोप शब्दाचा अर्थ कळण्याकरता वायू आप्यायमानः प्रकोप वापरते. आप्यायन कोणाचं झालं? अणु परमाणूंचं झालं. अणूने आश्रय केला, त्यांचं आप्यायन झालं, मूर्ती स्वरूपात त्यांचा अवरोध झाला. आता वायू प्रकोप होतो. आता इथे वात प्रकोप होतो म्हणजे काय होतो हे समजण्याकरता पुढचा श्लोक वाचा. वातप्रशमनानि पुनः स्निग्ध गुरु उष्ण श्लक्ष्ण मृदू पिच्छिल कराणी शरीराला. ते काय करतात? तुम्ही केलेला पंचभौतिक आहार हेतूंच्या विपरीत केलेला. समान गुणाभ्यास धातूनां वृद्धिकारणम, विपरीत गुणाभ्यास आहे प्रशमकर आहार. मग तुम्ही आता ते स्निग्ध वृक्ष होतं त्याला स्निग्ध केलं, शीत होता उष्ण केलं, खरं होतं त्याला श्लक्ष्ण केलं. अशा शरीरात काय होतं बघा. आता अशा शरीरात तथा शरीरेषु तथा विधेषु शरीरेषु वायुर असज्जमानश्चरन्. वायू असज्जमान हा पहिला शब्द आहे. म्हणजे हे जे परमाणू थांबले आहेत हे परमाणू न थांबता चरण गती करतात, प्रवास करतात. अडथळत प्रवास करीत नाहीत.
ह्याचं नाव प्रशम आहे. मग प्रकोप काय झाला आता? अणूंचं थांबणं, अडखळत अडखळत प्रवास करणं, ह्याचंच नाव वातप्रकोप आहे. स्वयंभू वायूचा वातप्रकोप काय? कळलं? स्वयंभू वायूच्या प्रकोपामध्ये कुणाचा प्रकोप आहे? त्या प्रवाहात असलेल्या अणूंचा प्रकोप आहे. कळलं? याचं नाव वातप्रकोप आहे. आणि म्हणून मग काय म्हटलंय? देहे श्रोतांशी रिक्तानी पूरयित्वा. कोणी पूरण केलंय? परमाणूंनी पूरण केलंय. ह्याचंच नाव वातप्रकोप आहे. वायू अणूंना प्रवास करतोय, नेतो, त्यांना वाहून नेतोय, ते थांबणं हा वायूचा पहिला प्रकोप आहे. न थांबता म्हणजे मग सज्जमान हा म्हणजे अर्थ करतो. मग अर्थ करतो डक्या खात्यात मग रेटा मुद्दामत रेट आला की चालले पुढे, असं करीत करीत चाललंय. आता पुढे पुढे असं झालं की बाबा अर्धा मोठा झाला आणि त्याला तरी पुढे जात नाही आणि मग आता थांबते. याचं नाव वातप्रकोप आहे. पूरयित्वाचा अर्थ तो आहे. मग पूरण हे कोणी केलंय? श्लेष्माचे अणू, पित्ताचे अणू, रसाचे अणू, रक्ताचे अणू आणि दोषांचे अणू, हे सूक्ष्म अणू परमाणू ते थांबतात. याचं नाव वातप्रकोप आहे. म्हणजे थांबणारे कुपित असतील असं नाही, थांबणारे वृद्ध असतील असं नाही, ते प्राकृत आहेत पण थांबले. त्यांचं थांबणं हीच विकृती आहे. याला एकदेश प्रकोपण म्हणतात. प्राकृत दोष ज्यांचं विक्षेपण प्रतिक्षण चालू आहे, ते जर कुठे थांबले तर त्याला एकदेश प्रकोपण म्हणतात. कारण थांबणं हीच पूर्णत्वादी आहे, हीच विकृती आहे. सतत प्रवासी प्रकृती आहे आणि अडखळत चालणं ही विकृती आहे. कळला? वातप्रकोप कळला? वातप्रकोप दोन प्रकारचा, एक पंचभौतिक शरीराचा आणि दुसरा स्वयंभू वायू ज्यांना वाहून नेतोय त्यांचं थांबणं. हा दुसरा. देहे श्रोतांशी वित्त आणि श्लेष्मा पित्ता पित्त रस आदिभिः पूरयित्वा वायू प्रकोप. ही त्याची कल्पना. म्हणजे आता कुठे होईल? जिथे होईल तिथे गाडी होईल, कुठे होऊ शकते. हा त्या रिक्तानीचा अर्थ आहे. कळला का रिक्तानीचा अर्थ? कळला? त्याचा शब्द परतंत्र आहे, त्याचा वायू स्वतंत्र आहे. कळलं का? अवघड आहे विषय म्हणून पुन्हा विचारतोय, नाही तर पुन्हा सांगेन मी. ते कॉम्प्युटरला दाखवत काय चालू व्हिडिओ. हां मी असं दाखवतात मी आयुष्यात स्ट्रक्चर मध्ये खडबडीत झाले. मग स्ट्रक्चरचं माझं पाणी छान चाललं आहे. मग थोडंसं थांबवत 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 चाललं आहे. ते स्वच्छ केलं की पुन्हा रिपोर्ट करणार. तेच दाखवलं. हां
ॲथेरोस्क्लेरोसिसचे जे व्हिडिओ असतील तर त्यांनी तसंच केलं की यांनी तेच आहे सर ॲक्च्युअली ब्लॉकेजेस होतात काय आवरण म्हणजे काय म्हणतात आहे, एक देश प्रकोपन म्हणायला लागेल त्यांना. एका प्रकोप म्हणजे ते कुपीत नसतील तर, आणि तेच जर कुपीत असतील तर मग त्यांचाही प्रकोप. ते असे दाखवता तर हे करून टाका ना कॉम्प्युटरला. तुम्ही जेव्हा व्याख्यान द्या दोषे प्रकोप वाचू प्रकोप किंवा ती दाखव कसं लवकर कळेल. आता कसं नाही आधी शक्ती असतं खर्च समजावून सांगण्यामध्ये. एक जण थांबला, दुसरा थांबला, तिसरा थांबला, 50 थांबले, 100 थांबले. ही जे आहे ना प्रक्रिया ही प्रत्यक्ष पाहताना लवकर कळेल ना. कळला वातप्रकोप कळला. या वातप्रकोपात श्लेष्मा किंवा पित्त किंवा रसधातू किंवा रक्तधातू कुपित असेल असं नाही, आणि म्हणून त्याला पुरण असलं तरी चिकित्सा फक्त वायूची करायची असते, कारण ते कुपित नाही आहे. आणि मग एक छोटी विरेचन जर निघालेच नाहीत किंवा काही शिल्लक राहिले असतील तरी एक ब्लाइंड एक मृदू विरेचन देऊन टाकायचं, स्नेहोत्पर विरेचन. म्हणजे अर्थ असलेले निघून जातात, थांबलेले आपोआप निघतात. आणि म्हणून पक्षाघाते विरेचन, पक्षाघात, अर्धित, खंज, पंगू या सगळ्यात विरेचन द्यायचं तुम्हाला. कारण सामान्य वातवैद्याच्या चिकित्सेमध्ये विरेचन अपेक्षितच आहे. शुद्ध वातवैद्यामध्ये वायूच्या चिकित्सेच्या उपक्रमात शेवटी एक वाक्य आहे विरेचनाचं. मृदुदोषांनी विरेचन द्यावं असं वाक्य आहे. ते कुठे माहिती आहे तुम्हाला? वातवैद्य चिकित्सेमध्ये आहे, इथेही आहे, याच्यात याद पुढे आहे. पण तुमच्या याच्यामध्ये कशामध्ये वाग्भटामध्ये दोषांची सामान्य चिकित्सा असताना स्नेहरामचे काय ते आहे नंबर 16 बुद्धुनीच्या संशोधनाने पण आलेलं आहे की विपणीय, पाचनीय, वाताहरण, विरेचनीय उपयोगिता हे प्रत्येक वातवैद्य द्यायचे तुम्हाला विरेचन. पक्षाला ते उपलक्षण मात्र आहे. शुद्ध वातामध्ये वातवैद्य तुम्हाला विरेचन द्यायचं आहे, पक्षाघातात द्यायचं आहे, अर्धितात द्यायचं आहे, खंजात द्यायचं आहे, गुर्दशीत द्यायचं आहे. सगळ्यात तुम्हाला एक मृदू विरेचन द्यायचं आहे. कारण शुद्ध वायूच्या वायूने झालेला अवरोध स्नेहानंतर हा अवरोध दूर करण्याला शोधन वमन देता येत नाही, कारण श्लेष्मा वृद्ध नाही. आणि म्हणून विरेचन द्यायचं की जे दोघांनाही शुद्ध करतं, पित्तालाही करतं आणि श्लेष्मालाही करतं. असं विरेचन द्यायचं फक्त, तेही मृदू विरेचन द्यायचं आहे, फार करायचं नाही. आणि म्हणून पक्षाघाते विरेचन. प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये, उत्तर परीक्षकाला माहीत असेल असं नसतं, पण आता विचारतं तुम्ही उत्तर लिहा, संदर्भासहित लिहा. कळलं? वातावरण संप्राप्ती सामान्य समज कळली. आता त्या संप्राप्तीमधला व्याधींच्या पुढचा शब्द सर्वांग एकांग संश्रिता, सगळ्या शरीरातले एकांगातले व्याधी उत्पन्न करतात. म्हणजे सगळ्या वातवैद्यांची संप्राप्ती ही आहे, शुद्ध वातवैद्य. आता पूर्वरूप अव्यक्तलक्षणं तेषां पूर्वरूपम् इति स्मृतम् आत्मरूपं तु तद्व्यक्तम् अपायु लघुता पुनः. अव्यक्तम ईशत व्यक्तम, त्यांचं स्वल्प स्वरूप म्हणजे पूर्वरूप. ज्याला पॅरासिस असा एक शब्द आला मॉडर्नमध्ये, पॅरालिसिसच्या आधीची अवस्था. पॅरालिसिस
पण पेशंटला थोडंसं असं वाटतं की माझ्या पायाची ताकद कमी झाली आहे, दौडबल्ले थोडंसं जाणवतं आहे. लक्ष द्यायला पाहिजे की जर चिकित्सा नीट नाही झाली, कारण कळलं नाही, तर याला पक्षाघात किंवा अर्जित होणार आहे, ते तिथेच कळलं. ओपीडीमध्ये एक पेशंट आला, मला म्हणाला माझ्या हाताची पायाची ताकद कमी झाली असं वाटते. मी क्लिनिकल एक्झाम केलं, कंपॅरेटिव्हली पॉवर कमी होती, आणि मग मी त्या घरच्यांना सांगितलं की याला एक दिवसभर तुम्ही आमच्याकडे ॲडमिट करून टाका. कशा करता मी सांगतो म्हणून करायचं. ॲडमिट करायला मग हॉस्पिटलला इंदोरला गेला, बेडवरती झोपला, तेवढ्यात त्याला अटॅक आला. मी केलेला त्याचं नाव पुरवलं. पश्चात जो स्ट्रोकमुळे झालेला असेल त्यामध्ये विरेचन नंतर संप्राप्ती वेगळी आहे, नंतर सांग. चल पुढं. अव्यक्तम लक्षणम तेषां पुनरुत्वेन स्फुटम. प्रत्येक वातव्याधीमध्ये किंचित दुखण्याची सुरुवात असते, किंचित व्याधी त्याचं व्यक्त स्वरूप पण जास्त होतं. जसं आता एन्जायना, ऑन एक्झर्शन पेन, हे पूर्वरूप आहे. दुर्लक्ष केलं तर व्यक्त होऊ शकतं, बलवान होऊ शकतं. आणि आत्मरूपम तू अपाय लघुता पुन्हा. आणि बऱ्याच वेळेला कसं समजायचं, लघुता आली की हळूहळू ते कमी व्हायला लागलं की समजायचा बरा होतोय. आता पुढे संकोच पर्वणाम. संकोचः पर्वणां स्तंभो भेदो अस्नां पर्वणाम् अपि लोमहर्षः प्रलापश्च पाणि पृष्ठ शिरोग्रहा हंज पांगुल्य कुब्जत्वं शोषो अंगानाम् अनिद्रता गर्भशुक्र रजोनाशः स्पंदनं गात्रसुप्तता शिरो नासा अक्षि जतॄणां ग्रीवायाश्चापि हुंडनं भेदस्तोदा अर्ति अक्षेपो मोहश्च आयास एव च एवं विधानि रूपाणि करोति कुपितो अनिलः हेतुस्थान विशेषाश्च भवेत् रोग विशेषकृत. इथले एक शब्द महत्वाचा आहे, हुंडनम. हुंडनम शब्दाचा अर्थ संदर्भातील विकृती, त्या अवयवाच्या संदर्भातील विकृती. त्याची टीका वाचा. हुंडनम शिरः प्रभृतु नामन्तः प्रवेशः अन्ये तु केशभूमिस्फुटनं शंखललाटभेदश्च शिरोहुंडनं नासाहुंडनं घ्राणनाशः अक्षिहुंडनं अक्षिविदासः जतृहुंडनं वक्ष उपरोधः ग्रीवाहुंडनं ग्रीवास्तंभः. त्याच्या अवयवातलं वेगवेगळं विकृती म्हणजे हुंडनम. आता हुंडनम शब्दाचा मूळ अर्थ बघायला हवा. हुंडन शब्दाचा अर्थ काय? याच्यात जो सर अर्थ दिला तोच दिला मी डोळे नाक इत्यादी आत जाणे किंवा खोलवर जाणे. ठीक आहे. हुंडन तो जो चक्रपाणीने अर्थ दिला तोच दिला, तोच वेगळा काही नाही. ते काय ते संदर्भ दिला. हो ते पण पुस्तक तेच आहे ना? नाही, ते गिरवाण लघुकोश आहे. गिरवाण लघुकोश. ठीक आहे, नंतर बघा. चल पुढं. हां, आता 23वा श्लोक. हां, मोह आयासेवच
एवं विधानी रूपाने करोति कुपितो अनिलः. करोति कुपितो अनलः. आता एवं विधानी रूपाने म्हणजे तो संकोच करतो, संकोच करतो. पर्वानाम स्तंभ करतो, पर्वांचा स्तंभ करतो. अस्थीमध्ये भेद होतो, अष्टांच भेद हा अस्थिभेद म्हणजे काय? भेद शब्द अर्थ व्याधी असाही घेतला. व्याधी असं आपण परवा डिस्कस करताना म्हटलं. हां, एलिमेंट अस्थिनाम व्याधी हा आता बघा. दुसरा परवाना होते लोमहर्ष प्रलापश्च पाणीत्वष्ट शिरोग्रह. हंजचा अर्थ काय? खंजाचा अर्थ काय? बिकमिंग बिनम. नमनेस येतो तो. अच्छा. हां. आणि किंवा पॅरालाइज. पॅरालाइज. हां. आणखी ठीक आहे. मी त्याच्या अवयवाचं काम कमी होणं हा त्याचा अर्थ आहे. त्या अवयवाचं. म्हणजे चक्रपाणीने डोकं वापरलं चांगल्या अर्थाने. आणि आपल्या कल्पना वरून तरी ज्ञानाशा अक्षोपरोधा असं वजन करून चांगला वापरलं. खंज शब्दाचा अर्थ काय? हो. लिंब. वॉक लेन लिंपिंग. अडथळ्यात चालणे. तसंच आहे. आधाराने चालणे, अडथळ्यात चालण्याचं नाव खंज. खंज निवाचे गच्छती. अडकत चालतं. किंवा खंज चालण्यामध्ये विकृती. पांगुल्य. पांगुलेश्वरचा अर्थ दोन्ही एक किंवा दोन्ही याचा हे जाणं, कार्यशक्ती जाणं. कुब्जत्व म्हणजे वाकणं, कुबळ काढणं, त्याचं नाव कुंजत्व. शोषो अंगाना. अंग वाळून जाणं इत्यादी इत्यादी. आणि मग पुढे शिरोनासा इत्यादी वर्णन केलं आहे. मग भेद वेदना, तो ही वेदना आहे. अर्थी म्हणजे प्रत्यक्ष दुखणे असा अर्थ आहे. आक्षेप म्हणजे एक ज्याला याचे आक्षेप म्हणतात, कुठले पक्ष अपस्माराचे किंवा याच्यात जे आक्षेप येतात असे हातपाय माणूस झाला तसा एक आक्षेप. आणि दुसरे आक्षेप घेतात ना ते आक्षेप हे रोगी घेत असतो. आक्षेप म्हणजे ते हे नसतात, त्याला काय म्हणतात, परतंत्र नसतात. रोगी पाय सारखं जवळ घे, लांब कर असं करायला लागतं. वेदनेमुळं किंवा अस्वस्थतेमुळं सारखं पाय जवळ घ्यायचा, लांब करायचा, हात जवळ घ्यायचा, लांब करायचा, मान हलवायची, असं सारखं चालू असतं. ह्याला पण आक्षेप म्हणतात. ज्वरामध्ये असे आक्षेप येतात. पेंडुकोद्वेष असले की असे आक्षेप येतात. रोगी सारखे हातपाय हलवत असतो. म्हणजे कसे बरं का, एक पेशंट पाहिला मी, तरुण मुलगा होता. तो आक्षेपासाठी मागे आला. म्हणजे त्याने मला सांगितलं नाही कर्वचनचा स्वरूप बरा नाही, तुम्हाला सारखं असं करावं लागतं, असं करावं लागतं. आणि हे हाताच्या बाबतीत नाही, मग खांद्याच्या बाबतीत आहे. असं 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 सारखं असं असे वेगवेगळे मुवमेंट त्याला करायला लागतात. याही आक्षेपामध्ये येतात. या रोगीकृत असतात. ह्या आक्षेपाचं कारण मांसगत वायू असतं, स्नायूगत वायू असतं. आणि याची बहुधा शुद्ध वात प्रकोपामध्ये याचं कारण अल्पाशन किंवा उपवास हे असतं.
आता मोहश्च आयास एवच, आता मोहाची टीका आहे का बघा. हो हो ते त्याच्यात विविध अर्थी विविध वेदना त्या सगळ्या त्याचं वर्णन अष्टांगहृदयकारांनी वाटच गाडीमध्ये केलं, वाटच झोडात केलं, फार सुंदर केलं. जी कुठल्या वेदना कुठे होती बघा आकाशामध्ये वाटच झोडातही काढा होता. आगम शोभ मृदुता वेदना क्षीणं वैषम्यं तत्र तत्रांगी शास्त्रास्युर्वेदना सुरा पादयो सुखतः स्तब्धा पिण्डिकोद्वेष्टनं श्रमः विश्लेषा इव कुण्डलं पादयोपतितः पुष्ठं क्षोधं नोति निश्चितवित्ते योगरं. ऐश्वर्य तुझ्याकडे अष्टांगहृदय आहे ना? हां, पान क्रमांक 449, श्लोक क्रमांक 10 पासून 17 पर्यंत. अष्टांगहृदय निदानस्थान अध्याय 2. पान क्रमांक 449, श्लोक क्रमांक 10 पासून खाली 17 पर्यंत.